ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. मनसेचे नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत. काका, अंजली दमानी यांनी काल एक प्रतिक्रिया दिली. त्यात ते असं म्हणतायत की परळीमध्ये जशी दहशत संपली तसं त्यांचं म्हणणं आलंय की राजाभाऊ मुंडे यांना राष्ट्रवादीत घेतल्याच्या नंतर मुंडे कुटुंबियाचं म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं आता राजकारण संपलेलं आहे. कसे अंजलीताई भ्रष्टाचार, लोकांवर होणारे अन्याय याच्या बाबतीत आवाज उठवतात, चांगली गोष्ट आहे. पण बीड शहरामध्ये शिकवणीच्या वर्गात जे काही मुलींचं शोषण झालं त्याच्यावर त्यांनी काही अद्याप आवाज उठवला नाही. पंकजा, धनंजय यांच्या राजकारणावर त्या बोलतात, ते दोघंही समर्थ आहेत त्या गोष्टीला उत्तर द्यायला. पण ज्यावेळेस कुटुंब म्हणून ते म्हणतात त्यावेळेस मुंडे कुटुंब हे नाव फक्त गोपीनाथरावशी जोडलं जातं. आणि गोपीनाथरावचं राजकारण संपवण्या इतक्या काय अंजलीताई मोठ्या नाहीत किंवा त्यांच्या काय म्हणण्यानं ते राजकारण संपेल. गोपीनाथराव हे सर्वसाधारण जनतेच्या OBC वर्गाच्या हृदयात त्यांचं स्थान आहे. त्याच्यामुळं कुणी अशी कल्पना केली तर ती कल्पनाच राहील. मला एवढंच असं मला वाटतं की अंजलीताईनं सुद्धा आपल्या मर्यादा ओळखून एखाद्यावर आरोप करावे. बाकी बीड जिल्ह्याचं राजकारण राष्ट्रवादीची परंपरा आहे. तसे राजाभाऊ मुंडे हे मुंडे साहेबांच्या अलीकडच्या काळात आलेले, ते काही जुने सहकारी नाही आहेत. त्यांची माझी जेवढी माहिती ते मूळ स्वर्गीय केशर काकूंचे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. आणि त्याच्यामुळं आणि अजितदादांचं एका गोष्टीचं अभिनंदन करावं. मुंडेजवळची माणसं फोडण्याची शरद पवारची परंपरा त्यांनी कायम ठेवली, ती पुढे चालू ठेवली. अर्थात बीड जिल्ह्याच्या राजकारणावर जेवढं कमी बोलाल तेवढं चांगलं. अंजली दमानी पुढे असं म्हणतात की धनंजय मुंडे यांनी एक फेक बातमी पेरली, ते म्हणजे धनंजय देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांचा सहभाग नाही, तर त्यांचं महत्त्व संपत चाललंय. तर ते महत्त्व संपू नये, ते स्वतः चर्चेत राहावेत यासाठी केलेला हा प्रयत्न आहे, असं दमानी यांचं म्हणणं आहे. कसं आहे की धनंजय मुंडे, पंकजा हे माझ्या जवळचे नातेवाईक आहेत. आणि मला असं वाटतं की या गोष्टीला दोघंही समर्थ आहेत अंजलीताईच्या आरोपाला उत्तर द्यायला. मी काही त्यांच्या पक्षातही नाही, त्या जिल्ह्यातही सध्या नसल्यामुळे मी त्याच्यावर काय बोलावं. दुसरा महत्त्वाचा सध्या एक विषय चर्चेत येतोय, ते म्हणजे देशपांडे त्यांनी जे T-शर्ट घातलेला आहे की नरेश सुरेश परेश चड्डीत राहायचं. खरं म्हणजे हा विषय असा त्याचा काय गोलपोस्ट आता सध्या दादर कबूतरखान्यावर आहे. आणि हायकोर्टानं दिलेल्या निर्णयाची सुद्धा पायमल्ली होत आहे. हे सरकार उघड डोळ्यांनी पाहतं, पोलीस गप्प आहे. मला असं वाटतं की प्राणीदया, भूतदया हा चांगला विषय. उद्या आम्ही ठरवलं की आता तुम्ही कबुतराला काय चणे घालतात, तर आम्ही कावळ्याला माशाच्या पोटातली घाण, खेकडे खाऊ घातले आणि कावळे पाळले तर चालतील का? जिथं सार्वजनिक आरोग्य धोक्यात येतं आणि त्याला स्वतः हायकोर्टाने त्याच्यावर बंधन घातलं. तर एक काल मी घटना पाहिली की गाडीच्या टपावर ट्रे ठेवून त्याच्यावर कबुतराला खाद्य द्यायचे. ही कुठली पळवाट, हे काय आहे? म्हणजे कायद्याचा धाक फक्त मराठी माणसालाच मुंबईत. थोडं जरा सगळ्यांनी सामंजस्याने हा प्रश्न सोडवला पाहिजे. जर सार्वजनिक आरोग्यच धोक्यात येत असेल आणि न्यायालय आपल्याकडे सर्वोपरी, त्यांनी दिलेल्या न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध तुम्ही उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. पण न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणीच होत नसेल आणि जर जनतेला त्रास होत असेल तर हा विचार सरकारने, जनतेने करायला पाहिजे. हां, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. एका विशिष्ट लकबीत उच्चार करणारे कोण लोक आहेत ते त्यांना दर्शवायचं असं दिसतं. ते सुरेश परेश नरेश जसं काही ह्याच्यात
श नसतं, काही समाज श म्हणूच शकत नाही, ळ म्हणूच शकत नाही, ते लक्षात येतं. ते त्याला कदाचित एक सभ्य भाषेत निषेध म्हणून त्यांनी ते लक्षात आणून द्यायचा प्रयत्न केला, बाकी काय. खालिद के शिवाजी हा चित्रपट येतोय, त्याला काही ठिकाणाहून विरोध होतोय, काही जण स्वागतही करतात. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटाच्या अनुषंगाने काय भूमिका आहे तुमची? कसे चित्रपटाच्या ट्रेलरहून हा सगळा वाद सुरू झाला. चित्रपट अजून प्रदर्शित झाला आहे का नाही हे माहीत नाही. दुसरं, छत्रपती शिवाजी महाराज हे असंख्य मराठी माणसाच्या हृदयात देवत्वाचं स्थान असलेली व्यक्ती आहे, राजा आहे, छत्रपती आहेत. मला वाटतं अशा वेळेस त्यांच्यावर चित्रपट काढताना आम्हाला एक स्वातंत्र्य असावं या नावाखाली बऱ्याचशा गोष्टी ज्याला ऐतिहासिक कुठेही आधार नाही अशा त्या चित्रपटाद्वारे थोपवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्याचं नाव जरी तुम्ही पाहिलं असेल तर ते खालीदच्या खाली चंद्र असा दाखवलेला आणि महाराजांचा एकेरी उल्लेख आहे. हे शिवाजी महाराजावर प्रेम करण्याचा हे पहिला आक्षेप आहे. दुसरा आक्षेप असा आहे की त्याच्यात असं सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजाचे अंगरक्षक जे काही 30, 31, 11 जी काही संख्या सांगितली ते मुस्लिम होते. याला कुठेही ऐतिहासिक आधार नाही. फक्त अफजल खान वधाच्या वेळेस जे महाराजासोबत 10 अंगरक्षक होते त्यातला एक मुस्लिम होता एवढाच उल्लेख इतिहासात आहे. त्याच्यानंतर 35%, मग कोणी 70%, कोणी 57% ही मुस्लिम सैनिकाची संख्या, मुस्लिम सैनिक महाराजाच्या सैन्यात होते असा एक त्यात दावा केला आहे. खरं म्हणजे मी सुद्धा इतिहासाचा थोडा बहुत वाचक आहे. शिवाजी महाराजांचे साधारणतः एक 430-35 सरदार किल्लेदार यांच्या संख्येमध्ये सगळं प्रमाण जरी काढलं तर ते 13-14 म्हणजे प्रत्यक्ष त्यात लढणारे हे करणारे काढले ते 14च्या वरती संख्या जात नाही मुस्लिमांची. त्याच्यात एक उल्लेख असा आहे की विजापूरहून 700 मुस्लिम महाराजांच्या सेवेत आले, तर तसा ऐतिहासिक उल्लेख नाही. त्याच्यात एवढाच उल्लेख आहे की विजापूरहून 700 बारगीर हे महाराजाच्या सैन्यात सामील झाले. बारगीर हा शब्दाचा अर्थ असा, तो सैनिक ज्याच्याजवळ स्वतःचा घोडा नाही, स्वतःचा हत्यार नाही, त्याला राजा किंवा ते हा पुरवतो. बारगीरचा अर्थ असा. ते मुसलमान होते काय असं कुठेही उल्लेख नाही. अजून एक महत्त्वाचा त्या चित्रपटात असा उल्लेख दाखवण्यात आला आहे की महाराजांनी रायगडावर मस्जिद बांधली. याला कुठेही महाराजांच्या कुठल्याच किल्ल्यावर कधीच महाराजांनी मस्जिद बांधली नाही, याला कुठेही ऐतिहासिक आधार नाही. अशा पद्धतीनं आणि एका परीनं महाराजाला एक सेक्युलर धर्मनिरपेक्ष दाखवण्याचा प्रयत्न. महाराज हे दुसऱ्या धर्मियांच्या बाबतीत सहिष्णू, मुळात हिंदू असल्यामुळे ते सहिष्णू होते, ते आपले हिंदू धर्माभिमानी होते. याचा अर्थ नाही दुसऱ्या धर्माचा द्वेष केला का तर नाही, पण स्वतःचा धर्म, स्वतःच्या चालीरीती, स्वतःच्या परंपरा याच्याविषयी ते खूप जागरूक होते. ते जागरूक होते, स्वतः संभाजी महाराज जागरूक होते. त्याच्यामुळं त्यांना सेक्युलर ठरवण्याचा एक प्रयत्न गेल्या काही वर्षात होतो, ते तसं नव्हतं. या सगळ्या गोष्टीचं ते चित्रपटावर घेतलेला एक आक्षेप आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, सध्या जी मतांची चोरी हा एक मुद्दा समोर आलेला आहे आणि त्या अनुषंगाने उद्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरती इंडिया आघाडीचे सगळे पक्ष आणि काँग्रेस मोठा मोर्चा काढणार आहेत. नाही, असं काही मताची चोरी कुणी आरोप केले ते सिद्ध झाले किंवा नाही सिद्ध झाले तर दोन्ही बाजूनं त्याच्यावर टीका होणार आहे. आता जे काही आम्ही प्रसारमाध्यमातून ऐकतो ते काही ते एक श्रीवास्तवचं नाव आहे, ते तर राहुल गांधींनी जे आरोप केले ते त्याच्यात तर काही तथ्य नाही असं प्रसारमाध्यमालाच आढळलं आहे. त्याने एकाच जागी मतदान केलं आणि त्याचं ते सध्या तो कर्नाटकात आहे.
आता याच्यात काय सत्यता काय नाही, याच्यात निवडणूक आयोग आणि जे आरोप करतात यांनीच ते पुढे आणण्याची गरज आहे. अशी मताची चोरी ही लोकशाहीला घातकच आहे ना, त्याला कोण मान्यता देईल. राज ठाकरेंनी पण EVM आणि इतर सगळ्या गोष्टींवरती मागे ताशेरे ओढले होते. हो, त्यांनी स्वतः हा प्रयत्न केला होता. जर लक्षावधी मतदाराचा हा संशय असेल, त्या संशयाचं निराकरण करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे ना. लक्षावधी लोकांना असं वाटतं की EVM मशीनमध्ये काहीतरी गडबड आहे, तर ती शंका दूर करणं काम आहे त्यांचं. त्या दृष्टीने निवडणूक आयोगानं पावले उचलली पाहिजेत. फक्त प्रश्न असा आहे की जो आरोप करतो त्याला सिद्ध करावं लागतं आहे, ही त्याच्यातली मोठी अडचण आहे. ज्याच्यावर आरोप होतो तो काहीच बोलत नाही, जो आरोप करतो त्याला सिद्ध करावं लागतं, हे त्यातलं थोडं कठीण काम. तर हे होते प्रकाश महाजन. कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कनावटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.